याच्यापेक्षा वर होत नाही आता, भरपूर वर झाली. नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत. आज जनाब संजय राऊत यांनी परत एकदा खयाली पुलाव शिजवायला सुरुवात केली आहे की मुंबईमध्ये त्यांचा महापौर होणार. मला संजय राऊतांना इतकंच सांगायचं आहे, मुंबईकरांनी हा कौल महायुतीला दिलाय, त्यामुळं मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार. संजय राऊत, तुम्ही कितीही स्वप्न बघितले तरी ती तुमची स्वप्न कधीही पूर्ण होणार नाहीत. महाराष्ट्रातल्या जनतेनं देवाभाऊंवर विश्वास ठेवलाय आणि त्यामुळं जवळपास 25 महापालिकेमध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुतीची सत्ता आली आणि मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा महायुतीचाच महापौर होणार. संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न बघितलं होतं, ते स्वप्न कधीही पूर्ण झालं नाही. मुंबईमध्ये उभाटा गटाचा महापौर करण्याचं स्वप्न बघितलं होतं, संजय राऊतांचं हेही स्वप्न पूर्ण होणार नाही. संजय राऊत यांनी राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न बघितलं होतं, तेही स्वप्न पूर्ण झालं नाही. संजय राऊतांचं चौथं स्वप्न अजून एक अपुरं राहणार आहे. संजय राऊत पुढच्या वेळेला राज्यसभेचे खासदार देखील बनणार नाहीत, कारण ज्या पद्धतीनं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची प्रतारणा करण्याचं काम, त्यांचे विचार पायदळी तुडवण्याचं काम तुम्ही केलंय. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला धडा शिकवते, मुंबईच्या जनतेने देखील तुम्हाला धडा शिकवलाय. बातमी समोर आली की मुंबईमध्ये ज्या पद्धतीने शिंदे गटाकडनं नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले, कुठेतरी महापौर पदासाठी शिंदे गट दावा करते आणि त्याच शिंदे गटाला दूर ठेवण्यासाठी ठाकरेंकडून आता भाजपशी संपर्क केला जातो किंवा दोन पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. ठाकरे भाजपला पाठिंबा देऊ शकतात अशी चर्चा. राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, परंतु सध्या अशी कुठलीही चर्चा नाही. महायुतीचा महापौर होणार हे अतिशय स्पष्ट आहे. एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे दोन्ही वरिष्ठ नेते आहेत. ते आदरणीय देवेंद्रजी जेव्हा दावोसून परत येतील तेव्हा एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी बसतील आणि त्याबद्दल योग्य ती चर्चा होईल. भारतीय जनता पार्टी शिवसेनेची महायुती आहे आणि अतिशय भरभक्कम आहे, त्यामुळे कुठेही इतर कुणाशी चर्चा करण्याचा सध्या प्रश्नच येत नाही. एकनाथजी शिंदे यांनी देखील स्पष्ट सांगितलंय की आम्ही महायुती म्हणूनच महापौर बसवणार आहोत. एकनाथजी शिंदे यांनी सगळ्या नगरसेवकांची ओळख व्हावी, कारण काय बऱ्याच वेळेला नवीन नगरसेवक असतात, त्यांचा परिचय नसतो, ती ओळख व्हावी, जनतेची सेवा कशा पद्धतीने करायचं याचं मार्गदर्शन व्हावं, यासाठी सगळ्या नगरसेवकांना एकत्रित ठेवलेलं आहे. त्यामुळं या एकत्रित ठेवण्यामुळे कुठेतरी वेगळी आघाडी जन्माला येईल, काहीतरी नवीकरण समीकरण जन्माला येतील, असं अजिबात होणार नाही. संजय राऊत कितीही दावा करत असतील की आता त्यांना एकनाथजी शिंदे, आतापर्यंत जे मिंदे वाटत होते त्यांना आता एकनाथजी शिंदे वाटायला लागलेत. संजय राऊतांनी कितीही असे प्रयत्न केले तर संजय राऊत, तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं देवाभाऊंचं नेतृत्व आहे त्या पद्धतीनं मुंबई महापालिकेमध्ये भाजप महायुतीचं नेतृत्व बसेल आणि महायुतीमध्ये भाजपचा आणि महायुतीचा भगवा मुंबई महापालिकेवर फडकणार आहे. नाही, आता याबद्दलचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे, पण एक गोष्ट नक्की आहे की मुंबईकरांनी कौल भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला दिलेला आहे. त्यामुळं मुंबईकरांच्या कौलाचा आदर ठेवूनच महायुतीचा महापौर होणार आहे. याबद्दलचा निर्णय येत्या 3-4 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आल्यानंतर निश्चितपणे होईल. परंतु ज्या पद्धतीने संजय राऊत स्वप्न बघतायत, ज्या पद्धतीने उभाटा गटाची काही लोक स्वप्न बघतायत, ती त्यांची स्वप्न पूर्ण होणार नाहीत. एकनाथजी शिंदे आणि देवाभाऊंची जोडी भरभक्कम आहे. या जोडीच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्र जिंकलाय. या जोडीच्या नेतृत्वात आम्ही महापालिकेमध्ये सत्ता मिळवली आहे.
आणि ह्या जोडीचा करिश्मा आपल्याला मुंबई महापालिकेत देखील बघायला मिळेल. कल्याण डोंबिवलीमध्ये आपला महापौर व्हावा म्हणून शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भाजप मुंबईमध्ये आपला महापौर बसवण्यासाठी शिंदेचे नगरसेवक फोडून भाजपमध्ये आणतील या भीतीपोटी त्यांना ठेवलेले. एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं की ही भीतीपोटी नाहीये, भीती आम्हाला नाहीये, भीती उबाटा गटाला होती म्हणून ते दोघ जण एकत्र आलेत. एकनाथजी शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले की त्यांचे नगरसेवक सगळ्यांची ओळख व्हावी, एकत्रित बसावे, पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं कामं करता यावी यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे. याच्यामध्ये गैर काय? आपले नगरसेवक एकाच ठिकाणी बोलून त्यांचा ओळख व्हावी, पुढची कामं सांगावी, पुढचं मार्गदर्शन व्हावं यासाठी एकत्रीकरण होत असतं. आणि एकनाथजी शिंदे यांना भीती असण्याचं कारण नाही, भारतीय जनता पार्टीला भीती असण्याचं कारण नाही. आम्ही एक आहोत, आम्ही एकत्रित निवडणुका लढल्यात, आम्ही येणाऱ्या काळामध्ये जनतेची सेवा देखील एकत्रित करणार आहोत. त्यामुळे कुठेही भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे यांचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत नाही, ती आम्हाला गरज नाही. आम्ही एकत्रच आहोत, महायुती म्हणून आम्ही भरभक्कम आहोत. एकनाथजी शिंदे आमच्या सोबतच आहेत, त्यामुळे अशी भीती असण्याचं कोणालाही कारण नाही. भीती कोणाला असेल तर भीती उभाटा गटाला आहे, भीती कोणाला असेल तर ती काँग्रेसला आहे. भाजपचे 89 नगरसेवक झालेले आहेत, दुसरीकडे 19 फक्त शिवसेनेचे आहेत. तरीही भाजपचे नेते महापौर महायुतीचा म्हणतो का, असं का म्हणतात? भाजपचं होत नाही. आम्ही निवडणूक महायुती म्हणून लढले आणि महायुतीचा महापौर बसवणं हा अजेंडा आहे. कुठल्या पक्षाचा महापौर बसणं हा अजेंडा आधीपासूनच नव्हता. आमचा अजेंडा आहे की ज्या पद्धतीनं 25 वर्ष उबाटा गटानं मुंबईला लुटलं, ती लूट थांबवावी. कुणाचा महापौर होतो हे महत्वाचं नाही, सत्ता महायुतीची येते हे महत्वाचं आहे. आणि महापौर कुणाचा बसवायचा याबद्दलचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ, माननीय एकनाथजी शिंदे दोघं मिळून वरिष्ठ पातळीवर निश्चित घेतील. परंतु आमची प्रायोरिटी अशी आहे की महायुतीचा महापौर झाला तर आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं मुंबईचा कारभार चांगला करू शकतो. ज्या पद्धतीनं मुंबईला खड्ड्यात लोटण्याचं काम 25 वर्ष उभाटा गटाच्या माध्यमातून केलंय, त्याला बाहेर काढणं ही आमची प्रायोरिटी आहे. त्यामुळं महापौर कोणाचा होतोय, महापौर कोण बसेल हा मुद्दा महत्वाचा नाही. जनतेची सेवा, चांगली मुंबई, सुरक्षित मुंबई हा आमचा अजेंडा आहे. एकनाथ शिंदे आपला स्वतःचा गट तयार करतायत आणि आज सगळ्या नगरसेवकांना कोकण भवनमध्ये देखील घेऊन जाणार या सगळ्या गटाच्या स्नेहा करतात. कसं बघताय? ती प्रक्रियाच असते. प्रत्येक पक्षाला आपापला गट नोंदवावा लागतो, त्या प्रक्रियेचा भाग आहे. याच्या आधी देखील आपण बघितलं की प्रत्येक पक्षात आपापले लोक गट नोंदणी करतात. याआधी मनसेनी तशी केली होती, उबाटा गटाने केली होती. प्रत्येक पक्ष त्या त्या पद्धतीनं करतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं आहे असं मला वाटत नाही. डावसमध्ये आहेत, मात्र नागपुरातून एक मोठी बातमी येते आहे. त्यांची जिव्हाळ्याची आणि जवळची मित्र राहिलेले आमदार संदीप जोशी यांनी थांबायचा निर्णय घेतलाय. असं का होत असेल? नाही, संदीप जोशी हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्याबद्दल देवेंद्रजी योग्य तो निर्णय घेतील. कुठे काही नाराजी असेल तर दूर करण्याचा प्रयत्न पक्षीय पातळीवर निश्चित होईल. काय असतं, पक्षामध्ये थोडंफार नाराजी असते, ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देवेंद्रजींच्या माध्यमातून नक्कीच करतील. आणि संदीप जोशी हे स्वयंसेवक आहेत, ते कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाहीत. मुंबईमध्ये भाजपचा महापौर ज्या दिवशी बसेल तो दिवस काळा दिवस असेल असं संजय राऊत यांनी. तो दिवस महाराष्ट्रातला सुवर्ण दिवस असेल, त्या दिवशी महायुतीचा महापौर बसेल. संजय राऊत काळा दिवस 16 तारखेलाच होता, ज्या वेळेला तुमची वाट लावण्याचं काम महाराष्ट्रानं केलं, मुंबईनं केलं होतं. आणि ते तुमच्यासाठी काळा दिवस होता. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं वायफळ बडबड करून भारतीय जनता पार्टीवर टीका करतायत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करतायत, महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम कोणी केलं असेल तर संजय राऊत तुम्ही केलंय. मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम कोणी केलं असेल तर संजय राऊत तुम्ही केलंय. त्यामुळं महाराष्ट्राने तुमच्या तोंडाला अक्षरशः मतरूपी काळं फासलेलं आहे. तुम्ही कितीही उदो उदो करत होतात की आमचे 2 बंधू एकत्र आले, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे. तुमच्या ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम ज्या दिवशी झालं, त्या दिवशी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काळा दिवस होता. हे संजय राऊतांनी लक्षात घ्यावं. आता विनाकारण संजय राऊत दिवा स्वप्न बघण्याचा प्रयत्न करतायत की मुंबईमध्ये उभाटा गटाचा महापौर होईल, मुंबईमध्ये काँग्रेसचा महापौर होईल. असं काहीही होणार नाही. तुम्ही राहुल गांधींना पंतप्रधान करायला निघाले होते, ते स्वप्न तुमचं पूर्ण झालं नाही. उद्धवजींना मुख्यमंत्री करायला निघाले होते,
ते स्वप्न पूर्ण झाले नाही. मुंबईमध्ये महापौर हा महायुतीचाच होईल. एकनाथ शिंदेनी भाजपचा लोहपुरुष आहे असं संजय राऊतांनी टीका केली. एकनाथ शिंदे भाजपचा लोहपुरुष आहे आणि त्यांनी महापौर पदावर जो दावा केलाय त्याला दिल्लीतून चाव्या फिरवल्या गेल्या असं म्हणतात. नाही, एकनाथजी शिंदे हे लोहपुरुष आहेत, त्यात गैर काय? संजय राऊत कोळसा पुरुष आहेत. संजय राऊतांना किती उगाळलं तर काळच निघतं. सकाळी उठले की जे काळं पसरवायला सुरू करतात, त्यामुळं एकनाथजी शिंदे लोहपुरुष असतील तर ते चांगली गोष्ट आहे. आपण स्वतः कशा पद्धतीनं काळवंडलेली कारकीर्द पुढे घेऊन आलात सॉरी, याचा विचार स्वतः संजय राऊत यांनी केला पाहिजे. सातत्यानं 25 वर्ष सातत्यानं 25 वर्षाच्या ठाकरेंच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. तुम्ही लक्ष देत नाही का? तुम्ही देखील त्यांच्यासोबत होता. या 25 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी कुठेही निर्णय प्रक्रियेमध्ये नव्हती. भारतीय जनता पार्टीचा महापौर नव्हता. भारतीय जनता पार्टीकडे स्टँडिंग कमिटी नव्हती. आम्ही अतिशय छोट्या भूमिकेमध्ये, आमचे नगरसेवक देखील त्यावेळेला कमी असायचे. मागच्या 5 वर्षात देखील आम्ही मुंबई महापालिकेमध्ये पहारेकऱ्याची भूमिका घेतली होती. कुठेही आम्ही सत्तेमध्ये नव्हतो. पण उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गट सातत्यानं 25 वर्ष महापौर त्यांचा, स्टँडिंग कमिटी त्यांची, बाकी सर्व महत्वाच्या समित्या त्यांच्या, एवढं सगळं असताना मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम केलं. बरं ते जाऊ द्या. गेल्या 2.5 वर्षामध्ये तुमचं सरकार होतं, त्यावेळेला कशा पद्धतीनं तुम्ही भ्रष्टाचार माजवला होता. कोविडच्या काळामध्ये सर्वसामान्य मराठी माणूस मरत असताना, सर्वसामान्य मुंबईकर मरत असताना तुम्ही पैसे कमवणं, टेंडर मॅनेज करणं, कोविड बॅगमध्ये घोटाळा करणं, खिचडीमध्ये घोटाळा करणं, याच्यामध्ये धन्यता मानली. त्याच्यामुळेच मुंबईकरांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला अतिशय स्पष्ट बहुमत दिले. संजय राऊत यांनी जेव्हा एक पोस्ट केली आहे. नरेंद्र मोदी जेव्हा देशाबाहेर जातात तेव्हा तिथले लोक जसं त्यांचं स्वागत करतात तसंच मुख्यमंत्र्यांचं स्वागत जे आहे ते दावोसमध्ये झाले. त्यामुळे कुठेतरी त्यांचा प्रवास जो आहे तो आता दिल्लीकडे सुरू झालेला आहे. एक मराठी माणूस दिल्लीतल्या मोठ्या पदावरती जातोय, त्याचा आनंद आहे असं संजय राऊत. संजय राऊतांनी आज चांगली गोष्ट काय केली असेल तर एवढीच केली. काल देखील त्यांना कुठून सुबुद्धी सुचली आणि अशा पद्धतीचं ट्विट केलं. संजय राऊतांमध्ये परिवर्तन होत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. देवाभाऊ खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला नंबर 1 करण्याचा प्रयत्न करतायत, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत. दावोसमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वात झालंय. त्यामुळंच महाराष्ट्रात ब्रँड कोण आहे तर महाराष्ट्रात फक्त देवाभाऊंचा ब्रँड आहे. याच्यावर स्वतः संजय राऊत यांनी देखील शिक्कामोर्तब केलंय. त्याबद्दल मी संजय राऊतांचे मनापासून आभार मानतो आणि संजय राऊतांना धन्यवाद देतो की त्यांनी देवाभाऊ ब्रँड हा महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये चांगला आहे याला मान्यता दिली. अर्थात संजय राऊतांच्या मान्यतेमुळे देवाभाऊंचा ब्रँड कमी होत नाही आणि जास्तही होत नाही. कालपर्यंत जो स्वतःला ठाकरे बँड म्हणत होते ते कालपासून ट्विटवर देवाभाऊंचं कौतुक करतायत. मी संजय राऊतांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. आतापर्यंत मेयर पदाचा चेहरा कोणते लोक आहे जो मेयर पदाच्या चेहऱ्याच्या रेसमध्ये आहे? चेहऱ्यावर महापौर होत नाही. भारतीय जनता पार्टी किंवा महायुती हा अजेंड्यावर चालतो. भाजप हा पक्ष चेहऱ्यावर चालत नाही, अजेंड्यावर चालतो, धोरणावर चालतो. महायुती देखील अजेंड्यावर आणि धोरणावर चालते. एक निलेश संजय राऊतांचं तुम्ही कौतुक केलं की त्यांना ज्या पद्धतीनं कार्य केलं, कौतुक केलं, त्याचं तुम्ही एक अभिनंदन केलं. असं एक महत्त्वाची बाब आहे. त्यावेळेस महाराष्ट्र सांगितलं झाली होती, त्यावेळेस देखील अशाच पद्धतीनं जर पुढाकार कोण घेत होतं तर ते संजय राऊत होते. आता देखील अशा पद्धतीने एक ट्विट करून कुठंतरी असंच एक जुन्या मित्राला नैसर्गिक मित्राला जवळ आणण्याचा एक प्रयत्न सुरू आहे. जर तसं असेल तर तुम्ही वेलकम कराल का? नाही, राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं हे आपल्याला देखील माहित आहे. त्यांनी देवाभाऊंचं कौतुक केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी कौतुक असंच केलं नाही, कारण देवाभाऊ त्या पद्धतीनं काम करतायत. देवाभाऊ महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत. त्याबद्दल संजय राऊत त्यांचं कौतुक करत असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु या कौतुकामुळे येणाऱ्या काळात काहीतरी वेगळं समीकरण बनेल का? भारतीय जनता पार्टी, उभाटा गट मुंबई महापालिकेमध्ये एकत्र येईल का? याबद्दलचं भाष्य मी करणार नाही. ती योग्य वेळ नाही. योग्य वेळी वरिष्ठ पातळीवर त्याबद्दल निर्णय घेतील. परंतु आत्ता आम्ही महायुती म्हणून भरभक्कमपणे सोबत आहोत. एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, हे महायुती म्हणून आम्ही एकत्रित लढतोय आणि महायुतीचाच महापौर होणार हे जवळपास नक्की आहे. याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. आता संजय राऊतांना उपरती होऊन ते आमच्या सोबत येणार असतील तर त्याबद्दलचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. तुम्ही असं म्हणाल
की आता अशा कुठल्या समीकरणांची योग्य वेळ नाहीये, योग्य वेळ लवकरच येईल असं वाटतं, आणि जी काही समीकरणाची चर्चा आहे तसं काही जुळेल आणि सध्याची योग्य वेळ आहे असं तुम्ही म्हणता. पण कुठलाही नकार नाही ते कौतुक करतायत तर कौतुकाचा अभिनंदन केलं पाहिजे, स्वीकार तर केला पाहिजे ना. शिव्याचा स्वीकार आम्ही केलाय, तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या होत्या तेव्हाही आम्ही तो स्वीकार केलाय. आज ते कौतुक करतायत ते आम्ही स्वीकारतोय, ते स्वीकारलं पाहिजे, त्याबद्दल आमचं मोठं मन आहे. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणतात की पुढच्या काळात नवी समीकरण येतात का, राजकारणामध्ये कुठे कधी कशी जन्माला येऊ शकतात हे तुम्हाला देखील माहिती आहे. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीची समीकरणं संजय राऊतांच्या पुढाकारातून जन्माला आली, परंतु त्याच महाविकास आघाडीला खड्ड्यात घालण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेनं देखील केलं. आत्ताचं समीकरण एकच आहे, देवाभाऊ एकनाथजी शिंदे, याच्या पलीकडचं समीकरण आता नाही. संजय राऊतांच्या पुढाकारातून महाविकास आघाडी स्थापन झाली, तेच संजय राऊत फडणवीसांचं कौतुक करतात. पुन्हा जर आओ फिरसे दिया जलाय म्हणत जर भाजपसोबत यायचा प्रयत्न असेल तर स्वागत कराल. भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे विकसित महाराष्ट्रासाठी, विकसित भारतासाठी जो कोणी आमच्या सोबत येईल त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. फक्त त्यांनी ज्या पद्धतीनं हिंदुत्वाबद्दल प्रतारणा केली, ज्या पद्धतीनं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तोडले, ते त्यांना उपरती झाली असेल आणि पुन्हा नव्या मार्गावर यायला तयार असतील तर त्यांचं स्वागत वरिष्ठ पातळीवर निश्चित होईल. नितीश कुमार आणि निधी देखील विचार केलेला आहे. त्यावर मनसेने टीका केली की मुंबईमध्ये असं भवन होऊ देणार. अरे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भवन असतं. काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होते, मग काश्मीरच्या लोकांनी विरोध करायचा का? महाराष्ट्र भवन आम्ही करू देणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन होते, तिथं अयोध्येतल्या लोकांनी विरोध केला का? तिथं महाराष्ट्र भवन होऊ देऊ नका. राज्य आपलं, देश आपला एक आहे, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भवनं असतात. तसं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैर वाटायचं काय कारण आहे? बिहारमध्ये देखील आपलं भवन आहे, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे, त्यानंतर वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा पद्धतीची सदन असतात, भवन असतात. तिथल्या बाहेरून आलेल्या पाहुण्यांची सोय त्या ठिकाणी व्हावी, हा त्यातला हेतू असतो. त्यामुळं विनाकारण मनसेनं अशा पद्धतीचा प्रांतवाद करू नये. माझी सन्माननीय राज ठाकरेंना विनंती आहे की अशा पद्धतीचा प्रांतवाद केल्यामुळं, भाषेचा वाद केल्यामुळंच आपल्या पक्षाची काय अवस्था झाली याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे. नाही, मराठी भवनाचं काम होतंय, आपलं अयोध्येमध्ये देखील महाराष्ट्र भवन होतं, याच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होतं, याच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन सुरू झालं, याच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. आणि महाराष्ट्रात देखील, महाराष्ट्रात आपणच आहोत, त्यामुळे मराठी भवन उभं करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि महायुती निश्चितपणे करेल. एक मिनिट, राज्यात एमआयएमचे 100च्या वर नगरसेवक निवडून आले. छत्रपती संभाजीनगर आणि मालेगावमध्ये एमआयएम हा दुसरा मोठ्या क्रमांकाचा पक्ष बनला. ज्या पद्धतीनं एमआयएम फोपवण्याचं काम काही लोकांकडनं केलं जातंय, ही पुढच्या काळासाठी देखील चिंतेची गोष्ट आहे की एमआयएम सारखी पार्टी मोठ्या प्रमाणात निवडून येते. मालेगाव असेल, आमच्या मानखुर्दमध्ये जवळपास 5-6 एमआयएमचे नगरसेवक निवडून आले, तर याचा विचार देखील महाराष्ट्रातील जनता पुढच्या काळामध्ये निश्चित करेल. एक शेवटचा प्रश्न, तुमच्या पहिल्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत म्हणाले होते की कोणतो नवरत्न आणि एक शिडी सुद्धा त्यांनी दिली होती. या महापालिकेच्या निकालानंतर 1800 मतांनी तुम्ही निवडून आलाय. 2000 मतांनी, सॉरी. आज संजय राऊतांना काही उत्तर द्यायची काही इच्छा आहे? नाही, माझी संजय राऊतांना एकच विनंती आहे की आपण देखील एकदा जनतेमधून निवडून यावं. जनतेतून निवडून येणं काय असतं याचा अनुभव घ्यावा. मागच्या दाऱ्यानं तुम्ही मला वाटतं 4-5 वेळेला मागच्या दाऱ्यातनं राज्यसभेत गेलात. एकदा हिंमत असेल तर जनतेमधून निवडून या आणि मग इतरांना शिव्या घाला, इतरांना अश्लील भाषेत शिवीगाळ करा. कारण जनता जनार्दन हे सर्वस्व असतं. जनता जनार्दनांचे आशीर्वाद एकदा घेऊन बघा. जनता कशा पद्धतीनं निवडून देते आणि निवडून दिल्यानंतर कशा पद्धतीनं जनतेची सेवा करावी लागते याचा अनुभव एकदा संजय राऊतांनी घ्यावी. सातत्यानं मागच्या दारानं निवडून यायचं. आता पुढच्या वेळेला मागच्या दारानंही संजय राऊतांना संधी मिळणार नाही, कारण उबाटा गटाकडे तेवढी मतं नाहीत. त्यामुळे या निमित्ताने संजय राऊतांना एक संधी आहे की विधानसभा होऊ द्या, आणखी काय लोकसभा होऊ द्या,
या पुढच्या दारानं संजय राऊतांनी यायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. नवाब मलिकांना मला एवढंच सांगायचंय, नवाबजी नवनाथ बन घासून नाही तर ठासून मानखुर्दमध्ये निवडून आलाय. तुम्ही सांगितलं होतं की नवनाथ बन 4 नंबरला जाईल. तुमचा पक्ष मला वाटतं 5 नंबरला गेलाय आणि स्वतः नवाबभाई आमच्या मानखुर्दमध्ये निवडणुकीला उभे होते. नवाबभाई स्वतः 5 नंबरला गेले होते आणि आज देखील नवाबभाईंचा पक्ष जो मानखुर्द शिवाजीनगरच्या 135 वॉर्डमधून निवडणूक लढत होता त्यांचा पक्ष 5 नंबरला गेलाय. त्यामुळे नवाबभाई यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं एवढीच माझी या निमित्ताने त्यांना विनंती आहे. एक लास्ट सवाल. खरं तर जी लोकसभा ज्या लोकसभेतून तुम्ही आता निवडून आला म्हणजे मानखुर्दमधून आलाय त्या मानखुर्द विधानसभा मतदारसंघामुळे मिहिर कोटेचा यांचा लोकसभेत पराभव झाला होता आणि मानखुर्दवरतीच खरं तर या निकालाचं सगळं लक्ष केंद्रित होतं. तिथून पहिल्यांदा भाजपचा नगरसेवक निवडून तुमची जी तुमच्या मतदारसंघाची जागा स्थिती पाहिली तर 4ही बाजूनी एमआयएमचे नगरसेवक निवडून आले. अशा ठिकाणी निवडून आल्यामुळे कुठेतरी त्या लोकसभेतल्या पराभवाचा वचपा काढण्यात आला असं आपण म्हणू शकतो. जनतेने काढलेला वचपा आहे. जनतेने बघितलं की मानखुर्द शिवाजीनगरमुळे आपला भाजपचा खासदार पराभूत झाला होता. त्याच मानखुर्द शिवाजीनगरचा बदला घेण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मानखुर्दच्या जनतेने घेतलेला आहे. हा जनतेचा विजय आहे. हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा विजय आहे. हा नवनाथ बनचा विजय नाही. वर्षानुवर्ष संघर्ष करणाऱ्या जनतेचा विजय आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. तुम्ही म्हणालात की संजय राऊत मागच्या दारानं खासदार होता. आता जी स्तुती चालली आहे 2-3 दिवस किंवा 2-3 पत्रकार परिषदेमध्ये त्याची काही सुरुवात आहे का? म्हणजे बॅकग्राऊंड तयार करण्याची? नाही, त्यांच्या मनामध्ये काय आहे माहित नाही. कारण ज्या पद्धतीनं उबाटा गटाकडे सदस्य नाही आणि पुढच्या वेळेला उबाटा गट हा संजय राऊत यांना राज्यसभेत पाठवू शकत नाही. याच्या आधी आपल्याला खासदारकी राहुल गांधींकडनं मिळावी यासाठी ते राहुल गांधींचंही कौतुक करत होते. राहुल गांधींना देशाचं पंतप्रधान करण्याचं स्वप्न संजय राऊतांनी बघितलं होतं. संजय राऊत अशी खूप स्वप्न बघतात परंतु त्यांची स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत. आता ते भारतीय जनता पार्टीचं देवेंद्रजींचं कौतुक करतायत. आज त्यांना उपरती आली असेल तर त्यांचं स्वागत आहे. सर एक सवाल पूछना चाहूंगी. पीएमसी इलेक्शन के बीच जो अजित पवार के साथ देवा भाऊ और एकनाथ शिंदे जी के संबंध बिगड़े हैं, अलग से इलेक्शन लड़ा है. नवाब मलिक जी ने भी बयान दिया था कि 16 के बाद देखेंगे. तो अभी इस समीकरण का असर दो उपमुख्यमंत्री और एक मुख्यमंत्री वाली सरकार पर पड़ेगा. वो समीकरण बिल्कुल संबंध बिगड़े नहीं है. हम एक साथ है. महायुति के साथ आदरणीय देवेंद्र जी फडणवीस, एकनाथ जी शिंदे, अजित दादा पवार राज्य में अच्छी से तरह से सरकार चला रही है. हमारे संबंध कहीं बिगड़े नहीं है. स्थानिक नेताओं ने कई जगह युति होने के न होने के कारण एक दूसरे के हम खिलाफ लड़े थे.